महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 25 26 व 27 नुसार कायम शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये संरक्षण देण्यात आले आहे। शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरवण्याबाबतचे सविस्तर नियम खालीलप्रमाणे आहेत। 1. शिक्षक अतिरिक्त ठरण्याची मुख्य कारणे। खालील तांत्रिक किंवा प्रशासकीय बदलांमुळे शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात। शाळेतील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येत घट होणे, पटसंख्या कमी झाल्यामुळे वर्ग किंवा तुकड्यांची संख्या कमी होणे, शासनाने अभ्यासक्रमात बदल केल्यामुळे संबंधित विषयाचे पद कमी होणे, ठराविक अभ्यासविषयक पाठ्यक्रम कोर्स बंद होणे। 2. अतिरिक्त ठरवण्याचे निकष सिनियरिटी रूल्स। जेव्हा पद कमी करण्याची वेळ येते तेव्हा कोणाला अतिरिक्त ठरवायचे याचे निश्चित नियम आहेत। कनिष्ठतम कर्मचारी शिक्षक कमी करताना त्या प्रवर्गातील सर्वात कनिष्ठ ज्युनियर मोस्ट शिक्षकाला प्रथम अतिरिक्त ठरवण्यात येईल। शाळेचा टप्पा 8वी ते 10वीच्या टप्प्यावर प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून तर 5वी ते 7वीच्या टप्प्यावर प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांमधून कनिष्ठ व्यक्तीला अतिरिक्त ठरवले जाते। सामायिक ज्येष्ठता जर एखादी संस्था एकापेक्षा जास्त शाळा चालवत असेल तर सर्व शाळांमधील शिक्षकांची एकत्रित ज्येष्ठता विचारात घेतली जाते। मूळ प्रवर्गात परतण्याचा पर्याय जर एखाद्या शिक्षकाने अर्हता सुधारून पदोन्नती मिळवली असेल आणि तो नवीन पदावर अतिरिक्त ठरत असेल तर त्याला त्याच्या मूळ प्रवर्गात परत जाण्याचा विकल्प दिला जातो। 3. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना संरक्षण। ज्येष्ठतेच्या सूत्रानुसार एखादा मागासवर्गीय शिक्षक अतिरिक्त ठरत असेल तरीही जर शाळेतील मागासवर्गीयांची संख्या विहित आरक्षणापेक्षा कमी असेल तर त्यांना अतिरिक्त ठरवता येत नाही। अशा वेळी त्यांच्याऐवजी मागासवर्गीयेतर जनरल प्रवर्गातील इतर शिक्षकांना अतिरिक्त ठरवावे लागते। 4. समावेशन आणि वेतन ॲब्झॉर्प्शन आणि सॅलरी। समावेशन अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्राथमिक माध्यमिकच्या बाबतीत शिक्षणाधिकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत उपसंचालक इतर शाळांमध्ये सामावून घेण्याची कार्यवाही करतात। वेतन संरक्षण जोपर्यंत शिक्षक दुसऱ्या शाळेत हजर होत नाही तोपर्यंत त्याचे वेतन तो ज्या संस्थेतून अतिरिक्त झाला आहे तिथूनच सुरू राहते। रुजू होण्यास नकार जर शिक्षकाने सुचवलेल्या शाळेत रुजू होण्यास नकार दिला तर तो आपला सामावून घेण्याचा हक्क गमावतो आणि व्यवस्थापन त्याची सेवा समाप्त करू शकते। 5. मूळ शाळेत परतण्याचा अधिकार रिपॅट्रिएशन जर मूळ शाळेत पुन्हा पद निर्माण झाले तर अन्य शाळेत सामावून घेतलेल्या शिक्षकाला परत येण्याची पहिली संधी दिली जाते। मूळ शाळेत परत आल्यावर त्याची वेतन श्रेणी आणि ज्येष्ठता पूर्वीप्रमाणेच पूर्ववत केली जाते। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।